कीर्तन आमच्याच गावात झालतं. अरे ते कीर्तनकार होता म्हणून झालतं ना, आलाय का? ते कीर्तनकार नसता तर तू ठुता का त्याला? हे काय लोक कुठं सांभाळतील, काय मिळत नाही. मला वाटतं ईएम यायला इतकं हानीन, इंच भर जागा ठोचा नाही, भडव्याची लाल करायचं. विठाला त्याच्या प्रारब्धानुसार मोठं होत असतो. हा भाग सोडून काय सांगतो सूप सूप हातात हळदी कुंकाचा. हा, यांच्या पोटात शंकेची खिचडी शिजते. चूक काम करतात थोडस, असू दे. कारण मला कशाहून कळतंय माहितीये का, मला सुद्धा लग्न झालेले ना. मी बाबाजी सारखा असतो तुम्ही हीच केलं नसते. मला अधिकार काय ते हिचकायचा. मग लग्न झालेले ना, मला बायको आहे, एकच आहे. आणि मला माहित आहे ना, कारण ह्या ज्या चुका करतात त्याच्यातल्या काही, मी जरी तिचा नवरा महाराज असेल तरी पण ती अंशात पण चुका करते ना. संक्रांतीच्या प्रेड मध्ये श्रीमंताच्या घरची बाई आली की ती वाण मोठं देणार. माझी सुद्धा बायको चूक करू शकते. गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी देणार. मी तिला म्हणलं होंडी होशील, होंडी होंडी होशील, होंडी. हा, चेअरमनच्या घरचे आले, दुकानदाराच्या घरचे आले, व्यापाऱ्याच्या घरचे आले, आमक्याच्या घरचे आले, राजकारण्याच्या घरचे आले की मोठी भेट. गुळाचं ढेकूळ देईल, चांदीचा करंडा. आता चांदी फक्त नाव ठेवायचं राहिलं. आता चांदी सोन्याचं काय नाही. गाईला गोरं झाल्यावर सोन्या म्हणायचं, गाईला कारोड झाली की चांदी म्हणायचं. आता हे उग मानावी ती म्हणी समाधान. आता नाही नादी लागायचं. ती पण अंगठी सांभाळून घाली जा. हो, तिथं जाताना अंधारात आणि कोणी चपका मला माहित आहे ना संसारातले चटके. तर कोणी महाराज असो काही असो, त्याची बायको सुद्धा संसारात आहे, त्याच्याकरता ती सुद्धा लहान मोठेपणा पाहते. पण हळदी कुंखाच्या बाबतीत लहान मोठेपणा पाहायचा नाही. गरीबाची बाई सौभाग्यवती असेल तिला हळदी कुंकू द्या, आनंद. किती किती गरिबी फेकून द्या, गरिबी चुलीत घाला. याच्या पुढचा सिद्धांत आहे का, मालकाच्या अगोदर जी स्त्री मरण पावती का, मालकाच्या अगोदर जी स्त्री मरण पावती तिला सौभाग्यवती म्हणतात. आणि ती भिंतीला टेकवल्याच्या नंतर गावातल्या सौभाग्यवती स्त्रिया तिच्या कपाळाला लावलेलं कुंकू स्वतःच्या कपाळाला लावून घरी जातात. इतका मोठा पुरुषार्थ आहे पतिव्रतेचा. मग कुंखावाली बाई मेलेली जरी असली, वाक्य नीट आहे का, गरिबी फुकून द्या, चुकीत घाला ती गरिबी. कुंखवाली बाई मेली जरी असली, मेली जरी प्रेत येऊन येते, तरी पण तिच्या कपाळाचं कुंकू जिवंत स्त्री कपाळाला लावते. तर मग गरिबीचे कशाला चटके नालायकपणा करता तुम्ही, कशाला येडेपणा करता? ते आयुष्य कसं वाढेल तुमच्या मालकाला अशा जर चुका करत असताल तुम्ही. हळदी कुंखाच्या बाबतीत चुका करायच्या नाही. चला, ती बाई सोयीचं सूप हातात घेऊन चालली. हळदीचा आणि कुंकवाचा करंडा होता डोळ्यांना, आणि ती दिसेल त्या बाईला हळदी कुंकू देत होती. जिच्या कपाळाला आहे तिला ती हळदी कुंकू देत होती. आणि जाता जाता एक पांढरा रंग लावलेलं घर होतं. त्या घराला पांढरा रंग होता आणि ते पांढरं घर होतं, पण ते घर होतं एका विशिष्ट प्रकारच्या धर्माचं. चर्मन साहेब त्या घरामध्ये एक मौलवी राहत होता, एक काजी राहत होता, एक मुस्लिम गुरु राहत होता. त्याचं ते घर होतं. त्याला आपण छोट्या भाषेत मस्जिद म्हणू. आणि ते उजव्या हाताला रस्त्याच्या कडेनं चालता चालता ती मस्जिद होती. आणि त्या मस्जिदीच्या वरांड्यात एक सनातनी साधू बसलेला आहे. सनातनी आपण काय करतो माहितीये का, नुसता सनातन 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 माईकवर बॉम्ब लायचं. हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म नुसतं माईकवर बोलायचं. अनुकरण काय, अनुकरण काय, अनुकरण. धर्म टिकवायची आपल्याकडे लायकी आहे का? 2-4 का शाबंग पाठ केले, जरा धवळ्या कपड्यावाल्या जवळ धरला की लगेच धर्म रक्षक. धर्मरक्षक गोळ्या संपल्यात का आमच्या तुला धर्मरक्षक म्हणायला? धर्मरक्षक किती आहेत माहिती बाबाजी? रयतेचे राजांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक. छत्रपती शिवरायांना पदवी नाही धर्मरक्षक. हा, धर्मप्रचारक आहे, धर्म संस्थापक आहे, धर्मरक्षक. शंभूराजांना पदवी, शंभूराजांना. दुसरी पदवी धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक. तिसरी पदवी गुरु गोविंद सिंगांचे पुत्र धर्मरक्षक. कारण ज्या व्यक्तीनं धर्मासाठी जीव दिलाय ती माणसं धर्मरक्षक असतात. धर्म सांभाळणारी माणसं धर्म प्रचारक असतात. विठाला काय झालं माय, कबीर कहे जगांधाम दी जैसी गाय, कबीर कहे जगांधाम दी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया झूठी चाम चटाया.
मेलेल्या वासराचं कातड एखाद्या गायीनं चाटावा तिला कळतच नाही मेलेले. तशी माणसं अख्ख्या जनतेला मेलेलं समजायलेत. असं नसतं सुंबळ्या. विठाला विठाला मला झेच्या महाकरणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवा, धर्माचा प्रचार करा. हे वारकरी संप्रदायातल्या संतांचं वाक्य, हे सनातनी लोकांचं वाक्य. धर्मरक्षक कोणी माहितीये का? ते. आणि दुसरा धर्मरक्षक कोण असेल? तो जगाचा बाप. यदा यदा हि ग्लानिर्भूत अभ्युत्थानं तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. तो धर्मरक्षक आहे. तुम्ही आम्ही नालायकपणा केल्यावर आपल्याला दळण्यासाठी तो अवतार घेतोय. तो धर्मरक्षक. त्याला अवतार घ्यायचा धर्मरक्षणा करता. तुम्हाला भागवतातली सुरुवात माहिती आहे? सुरुवात अशी की मध्ये असू द्या असू द्या जास्त तुम्हाला अडचण झाली. महाराज पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. धर्माने एक रूप घेतलं. धर्म आणि पृथ्वी माता देवाला बोभावत होती. चेअरमन साहेब ऐका देवा, पृथ्वीनं सांगितलं मला पापाचं वजन सहन होत नाही. धर्मानं सांगितलं मला न्याय करणं कठीण झालंय. मी न्याय बोलू कोणाकडनं? कोणाकडनं न्याय देऊ? कोणाकडनं? कसली साहेब अवघड आहे तुमच्या लोकांचे जीवन. कारण न्याय निवाडा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतो. पण पोलीस जर चांगलं वागला, न्याय मिळाला तर ढवळ्या कपड्यावाले म्हणते तू असं केलंच का? ते आमच्या कार्यकर्त्याचं पोरगं मला टाकलंच का इकून, आणि नाही केलं तर मग केलं काऊन नाही? यायचं काम कसं आहे? पेटलेला इसतो अंगाला लावायचा. पळायला का? हो हो काऊन म्हणायला, आणि नाही म्हणावं तो पळू दे. हे असे काम धर्माची वृत्ती झाली. धर्माला ती परिस्थिती झाली. आता न्याय कोणाकडनं देऊ? कोणाकडनं? महाराज न्याय प्रखर स्थिती होती आपल्याकडे. हस्तिकविटने न्याय, त्या न्याय मला वाटते कोर्टामध्ये मला एकदा जाण्याचा योग आलता. आमच्या गाडीचा अपघात झाल्यावर ते म्हणजे तुम्हाला काही पुढच्यावर केस करायची का? काही म्हणलं काहीच नाही, मी वाचलो हीच मोठी केस आहे, मला काय नाही करायचं. काय अपील करायचं का तुम्हाला? म्हणलं काय नाही अपील करायचं. काय नाही म्हणलं नको, काय गरज नाही. म्हणलं मेडिकल उचलायचं नाही, काय नाही. ते देत असेल काही ते इन्शुरन्सवालं, एखाद्या गरीबाला दे म्हणलं पुन्हा, ते कच्चं देतं मग ऐकलं दुसऱ्याला. तर ते मला तिथं जाण्याचा योग आला. मला त्या लाकडाच्या ह्याच्यात उभं केलं. तसं त्या लाकडाच्या ह्याच्यात एकीकून ब्रह्मदेव आहे आणि एकीकून जगाला ज्ञान देणारी आहे. हो, एका कठड्यात मुलगी आहे आणि एका कठड्यात बाप आहे. चेअरमन साहेब आरोपी आहेत बरं दोन. ते नंतर सिद्ध होते कोण आरोपी आहे. एका कठड्यात बाप आहे आणि एका कठड्यात मुलगी आहे. न्याय देणारा जावाई आहे आणि एकीचा मेवना आहे. इकडच्या कठड्यात सरस्वती, तिचा मेवना आहे आईलेचा पती. आणि इकडच्या कठड्यात ब्रह्मदेव आहेत, त्यांचा जावाई आहे, त्यांचं नाव आहे कपिल महा. नाही सांगता येईल? न्यायशास्त्री कोण होते? गौतम. वा, इथून सुरुवात आहे आपण. गौतम होते. आता न्याय कोणाकडे द्यावा? सासरा किती मोठा आहे सांगू नुसता पैशावर नाही चेअरमन साहेब. तुम्हाला आणि मला जन्माला घालायचं काम त्याच्याकडे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. विद्वान किती? आता आपल्या देशाची संख्या 150 कोटी असेल, त्याच्या पुढे जाईल 400-500, पण आत येत नाही. आता जनगणना करा, 150 कोटीच्या पुढे भारत देशाची संख्या घडत. पण 150 कोटीमध्ये एकाचा सुद्धा अंगठा गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याला जुळत नाही. 150 कोटी बदल इतक्या जागेत करणं इतकं सोपं चेअरमन साहेब. आणि कोण विद्वान आहे? ते ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवाच्या विरोधात कशी केस लढवायचा? आता न्याय कसा द्यायचा? पण न्याय हस्ती कवितेने नाही. गौतमानं सांगितलं सासरा असो, आमची मेहुणी असो, काही असो, पण न्याय सासऱ्याचं चुकलंय. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही आईशी सांगितले. हा न्याय होता. हस्ती कवितेने न्याय आपल्या कायद्यात जर आज वापरला तर अनुचित प्रकार करणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. एखाद्या पवित्र स्त्रीकर वामदृष्टीनं पाहणाऱ्या भडव्याला दुसरे रात्र पाहता येत नाही. चेअरमन साहेब इतका न्याय गोड आहे, पण वापरत नाहीत. आपला न्याय म्हणजे चाळणीत पाणी. विठाला विठाला. आणि असा जर गोंधळ असेल तर धर्मवरी जाऊ शकत नाही. हे धर्माच्या नावानं गप्पा मारणारी धर्मभक्षक ठरू शकतात आणि देशात अराजकता पसरू शकते. ज्या वेळेला देशात अराजकता पसरत असते त्यावेळेला विमानात फिरणाऱ्याला कवडीचा त्रास नसतो. विमानात फिरणाऱ्याला कवडीचा त्रास नसतो.
काम करणाऱ्याला कवडीचा त्रास नसतो. मध्यमवर्गीयाला लोक मेलेल्या जनावराला कुत्र जितकं तोडते इतके लोक मध्यमवर्गीयाला तोडत असते. याला अराजकता म्हणत असतात. विठाला धर्म हा गप्पा हंगाला नसतो. धर्माचं अनुकरण करावं लागतं. करणे पाखंड खंडन. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवल्याने आपला धर्म उंच जात नाही बरं का. आपल्याला जास्त पीक व्हावा, शेजाऱ्याला 150 क्विंटल हळद झाली आणि तितकीच वाटणी आपल्याला जात होते. तितकीच वाटणी आपल्याला 70 क्विंटल झाली. मग काय करायचं, त्याची चोरायची का? त्याला 150 क्विंटल हळद कशी झाली, त्यानं कुठली खतं घातली, पाणी कसं दिलं, खुरपण कसं केलं, काय मशागत केली चेअरमन साहेब, ती करावं लागेल. तेव्हा आपल्याला 150 क्विंटल हळद होईल. त्याच्या हळदीत डुकरं घातल्यानं, म्हशी घातल्यानं, हाती फिरल्यानं किंवा ट्रॅक्टर फिरल्यानं, त्याचा बांध कोरल्यानं आपली हळद जास्त होत नाही. हा पुरावा इकडे लावा. दुसऱ्या धर्माला नाव ठेवल्यानं आपला धर्म उंच जात नाही. आपल्या धर्मातल्या त्रुटी बाजूला करा. करणे पाखंड खंडन. धर्माच्या बाजूला जर आपली बायको नालायकपणा करत असेल तर तिला तासावर आणा. आपला मुलगा चुकीचं काम करत असेल तर त्याला तासावर आणा. नाही तर झालंय कसं माहितीये का, आपली पेटी उभी आणि ताकन दुसऱ्याची लावतो धाक. आपल्या पोराला कवडीची अक्कल नाही, दुसऱ्याला म्हणतो आंघोळ केली का, तू 3-3 महिने करीत नाही, गंधाचा पत्ता नाही, आणि दुसऱ्याच्या लेकराला पुट्ट. हा प्रकार बोलल्यानं धर्म उंच जात नसतो. धर्माची फार मोठी सिद्धता आहे. चला, एक सनातनी साधू बसलेला इथपर्यंत आलतो. पण सनातनी साधू बसलाय, जागेत बसलाय मुस्लिमांचा इस्लामाचा धर्मगुरू तिथं बसतोय, एक काजी तिथं बसतोय, एक मौलवी तिथं बसतो, आणि त्या वास्तूमध्ये सनातनी साधू बसलेला आहे. किती सनातनी की ज्याच्या ज्ञानाला सागराची उपमा आहे. ज्ञानाचा सागर. ज्याच्या वाणीला 56 भाषेची उपमा आहे. 56 भाषेचा काय ताकद. ज्ञानियांचे राजेपदी ज्ञानोबा आहे. राजे काय पदवी महाराज. आणि ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे त्या वरंड्यात बसलेले होते. आणि बाई सूप घेऊन चालली होती. इतकंच चाललं होतं सूप. त्या बाईने दिसेल त्या जिच्या कपाळावर कुंकू का तिला हळद. आता इथून पुढे बंद करा बरं का माझ्या माईनं. गरीबाची जरी बाई असेल संक्रांतीच्या दिवशी तर तरी तिला वाण देत जा. कारण तुमचं कसं आहे, जिच्या गळ्यात जास्त दागिने येतं तिला आधी हळदी कुंकू लावता. आणि गरीबाच्या बाईच्या कपाळावर काही इचू दिसतो का तुम्हाला? हा येडेपणा नका करू माझ्या माईनं. नका करू. कशाला कीर्तन, कशाला भागवत, कशाला रामायण, कशाला शिवपुराण ऐकायचे, अशा चुका करायला. विठाला कारण तुमच्या दृष्टीनं पैशावाल्याला आणि याला त्याला खालीपणा मोठी असेल, पण प्रभूची लेकरे सारी. त्याच्या दृष्टीनं कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. त्याच्या दृष्टीनं पैशावाला मारायला बी तेच टाइम आणि गरीबाला मारायला सुद्धा तेच टाइम. त्याच्या दृष्टीनं या देशातला कोण असेल एक नंबरला गिनीज बुक मध्ये काही काही लोकांचे नाव आहेत. श्रीमंतीच्या अतिश्रीमंतीच्या यादीत फक्त 4.5% लोक येतात. 4.5% अतिश्रीमंती. त्याच्यात ते 6% झाले. आता इतकंच नको सांगायचं, कारण मला शिक्षण कमी. जरसं काही चुकलं तर लोक पुन्हा मोबाईलवर मला पकडतील. हा इथं तू चुकलं होतं. त्याच्यामुळे आपण कशाला, जिला गवऱ्या लावता येत नाही ती भिडे करायचीच नाही. जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते, म्हणलं राहू दे आम्ही तसंच पेतो, कशाला ताण घेतो, तुला पिठलं नाही येईल आणि कशाला. आपलं शिक्षणच कमी तर इतकं कशाला इचकायचं, काय घेणं येतं आपल्याला. चला, फार मोजकी लोक त्या यादीत असते. मग आपण कोण्या देतो, कोण्या नंबर मध्ये येतो. आणि खरं तर उड्या हाणायच्याच नाही. 150 कोटी लोकांपैकी गिरगावकर किती नाचल्या मोठा होईल कोण जुमानी. एमपीत गेल्याच्या नंतर परिक्रमेला ज्यावेळेला होतो, कमरेला उपरणं दाढी वाढलेली, हातात काठी, कमलंडू, नर्मदे हर. त्यांनी म्हणायचं काय द्यायचं बाबाजी, आम्हाला जेवायचं. भीक मागावं लागायची. मग एमपीत ओळखीलं का गिरगावकराला कोणी. नंतर तो भाग सोडून द्या. त्या मोबाईल नाही येणार, त्यानं लोकांना सांगून भाऊन सगळ्या गोष्टी झाल्या, मग डबे घेऊन येऊ लागले, तो भाग सोडून द्या. पण कोण ओळखतंय 150 कोटी लोक आहेत, आपलं अस्तित्व काय आहे. आणि मग काय म्हणून नाचायचं. 150 कोटी लोकांपैकी उंदीर मेले इतकं पण आपलं अस्तित्व नाही. निदान त्याच्या दरबारात तरी नाही बरं का. इथं पाहुण्या रावण्याला, मित्रा गोत्राला गचांडे हाना, मी असा आहे, मी तसा आहे, याला कोलाट उड्या, त्याला उड्या, हे इथं हाना. यमाच्या पुढे आपल्या याला कवडी इतकी किंमत नाही. विठाला. आणि मग ती सगळ्या बायकांना हळदी कुंकू देत चालली. आणि एक सनातनी महात्मा बसलेले, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आता एका साधूला हळदी कुंकू कसं द्यावं, गंध औषण कसं काढावं. आपल्या सुपामध्ये दिवा नाही पेटलेला, औषण काढलं असतं पण दिवा नाही चेअरमन साहेब. काय कसं करायचं. सूप खाली ठेवलं आणि तिनं लोटांगण घातलं. पण साधू भेटणं फार कठीण आहे. आणि भेटल्याच्या नंतर आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवतात. त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं की आपलं शरीर दिव्य होत असते. बाईने विचार केलाय, आता मी सती जाते,
मी सती जाते. पण सती जात असताना जे काही माझ्या प्रापंचिक जीवनात काही दोष असतील, हे दोष महाराज माझे निवारून टाका. मी निष्कलंक होऊन माझ्या मालकासोबत. सतीचा पुरावाच नाही. सतीचं वर्णन करायच्यासाठी पारडं नाही, तराजू नाही, वजन नाही, एवढी मोठी सती असते. महाराज आग्नीची काय माय व्याली सतीच्या विरोधात जायचं. सतीनं देखील आग्न, हा स्त्रीला वट्या 4 असतात, 4 वट्या, 4 पदर असतात स्त्रीला. डोकं पांघरायचं वेगळा, प्रसाद घ्यायचा पदर वेगळा, वटी पदर वेगळा, अजून एक 4था पदर असतो. असे 4 पदर स्त्रीला असतात, 4 पदर. पण हे 4ही पदर स्त्रीचं शरीर जळाल्याच्या नंतर जळतात. जी सती जाती का स्त्री सती, हे 4ही पदर स्त्रीचं पूर्ण शरीर जळतात. म्हणून सतीनं देखील आग्नीची काय माय व्याली त्या स्त्रीचा पदर जाळण्याची एवढी मोठी ताकद असते त्या पतिव्रतेमध्ये. आणि त्या स्त्रीने विचार केला, निष्कलंक आपलं जीवन आहे, आपण सती जाते, तरी पण यावत आपल्या जीवनात जर काही अनुचित प्रकार घडला असेल, कोणाला कमी लेखला असेल, तर हा दोष आपला साधूच्या दर्शनानं जळावा. म्हणजे मस्जिदीच्या वरांड्यात बसलेले महात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्यांच्यापुढे लोटांगण घाल. आणि कुंकू आरव होतं. आरव लावणं हा वेगळा भाग आहे, पण सती जाताना आरवा मळवट भरणं हा एक भाग आहे. आणि वरमाईला सुद्धा आरव कुंकू लावून मळवट भरतात, हा एक भाग आहे. मुलाच्या लग्नात, मुलीच्या लग्नात, तिच्या आईला, तिच्या चुलत्यांना हे मळवट भरण्याची पद्धत असते. गोऱ्यातली कोणतरी एक बाई उठती आणि मग तिला ते कुंकू वल्ल लावते आणि त्याच्यावर तांदूळ चिटकते. हे आरव वेगळं. पण हातात सूप घेतलं ना आरव कुंकू लावले. आता काही समाजामध्ये आरव कुंकूच लावतात. गोरोबा काकांच्या वंशामध्ये आरव कुंकू लावायची पद्धत होती. गोरोबा काकांच्या पत्नी आरव कुंकू लावायच्या. ती प्रथा वेगळी होती, ती पद्धत वेगळी होती. तर तशी ती प्रथा वेगळी आणि ह्या प्रथा वेगळ्या. लग्नामध्ये आडवं कुंकू लावून मळवट भरणं असं समजायचं मंगलविधी चालू आहे. मंगलविधी चालू 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. पण हातात सूप घेतल्याच्या नंतर आडवं कुंकू लावणं याचा अर्थ आहे ती सती झाली. मंदोदरीने आडवं कुंकू लावलं होतं, सती गेल त्या मंदोदरी. आणि मग आडवं कुंकू लावलं. माऊली महाविष्णू ज्ञानोबारांच्या लक्षात आलं आडवं कुंकू लावलं त्या अर्थी हातात सुपीत सती जाते, त्या अर्थी मालकीची जात राहिलेली आहेत आणि आपल्या पुढे लोटांगण घातले. आशीर्वाद द्यावा कसा? दीर्घमायू म्हणावं तर मालक गेलेले आहेत. अखंड सौभाग्यवती म्हणावं तर आपल्याकडे शब्द नाही. ती सौभाग्यवतीच आहे. जी मालकासोबत जाते ती विधवा नसतीच. तिला विधवा कसं म्हणता येईल? ती मालकासोबत चाललेली. आपण करावं तरी काय? ज्ञानोबाराय मला काय ज्ञानोबारायांचा बुद्धीचा टोक असेल महाराज. मला तरी वाटतंय ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा या 18 संतांच्या बुद्धीचं माप घेण्यासाठी भारत देशात माणूसच नसेल, तराजूच नसेल त्यांच्याकडे. तराजू एवढा मोठा बुद्धीचं टोक असं. आणि ज्ञानोबाराय त्या स्त्रीच्या पुढे चालतात बघा, पुढे चालतात. आणि ती बाई पाठीमागं. त्या बाईनं सहज विचार केला काय प्रकार असेल. मी या महात्म्याचं दर्शन घेतलं, महात्मा पुढे चालतात आणि सरळ मशानाकडे चालायला लागले. ती बाई त्यांच्या पाठीमागं गजगामिनी म्हणजे हत्तीच्या चालीसारखी हळूहळू हळूहळू हळू त्यांच्या पाठीमागे चालत होती. आणि ज्ञानोबाराय पाठीमागं बघत नव्हते, कारण तिच्या बांगड्याचा आवाज लक्षात येत होते. आपल्या पाठीमागं चालते आपल्या पाठीमागे. आणि प्रवरेचा तीर होता, पवित्र गंगा प्रवरा. त्या प्रवरेच्या वाळवंटात ते प्रेत रचलेले, ते बाबाजी थावरेंचं प्रेत होतं. त्यांचं नाव होतं बाबाजी थावरे, त्यांचं प्रेत होतं. आणि मग सगळी माणसं ही जमा झाली, सगळी बसलेली आजूबाजूला. कोणी आता बाकीचा काही विधी घेऊन ते गाडगे टेकलेलं आमकं वगैरे सगळं सगळं. आता ते पाहिल्याच्या नंतर लगेच पुन्हा ते तोंड झाकणार आणि 3 गवऱ्या 3 ठिकाणी टेकणार. पायापाशी एक, बेंबीपाशी एक, डोक्यापाशी एक. ते विधी असतो पेटवायचा. आणि काय नाही, ते शास्त्रानुसार विधी असतात, पुराणानुसार विधी असतात. बाकीचे आपले विधी काय नाही. सणकाड्या पेटीनं, सुतळी गुंडाळणं, घासलेट टाकणं, तेंबा पेटीनं, टेक छाता आणि 2-4 जण संगत पुन्हा इकून टायर लाव, तिकून टायर लाव, त्या कॅनी आणा. कधी कधी तर टीव्हीवर बातम्या आल्या, तेल टाकणारीच जळाली. आल्या का नाही बातमी? कुठं खासगी साहेब आल्या ना, बऱ्याच ठिकाणी पाहिल्या. आम्हाला काही टीव्ही नाही, पण लोकांच्या टीव्ही पाहिल्या नाही. हो, तर ते अशा बातम्या ह्या चुकी म्हणजे काम चुकीचं करणारी माणसं. ती गर्दी तिथं सगळी होती. आणि तेवढ्या अवकाशात माऊली महावैष्णव तिथे जवळ गेले. परत ती बाई कुतूहलानं पाहतो. तिच्या साधूचं मी दर्शन घेतलं. मला निष्कलंक जीवन आहे माझं, पण आदा कदा कळत न कळत तिला इतकं घडेल पाप या साधूच्या दर्शनानं आपलं जावा. पण साधू माझ्या मालकाच्या प्रेतापर्यंत आले. निश्चित माझ्या मालकाच्या प्रेतावर साधूची दृष्टी पडली तर माझे मालक सुद्धा प्रेत येऊन इथून लवकर मुक्त होतील, लवकर मुक्त होतील. काय भाव किती गोड होता बघा. शिवजी कासार नावाची एक व्यक्ती होती. सांगतो वेळात. वेळ जास्त झाला का? नाही ना? बरं. 11:22 झाले, 11:30 सुरू झालं. असे नियमानं अजून आपले 8 मिनिटं राहिले. हा वा वा, तू चांगला आहे स्वप्नील. विठाला विठाला. आणि
काय कोणाचं नाव घेतलं होतं? हा, शिवजी कासार. शिवजी कासार नावाची निष्ठावंत वारकरी होती. समाजानं कासार समाजाची होती. जातीचा काही संबंध आहे आपल्याला? जातीचा काही संबंध? महाराज तृतीयपंथी जर विमानात गेला असेल चेअरमन साहेब, तृतीयपंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा ह्या टापऱ्या विमानात नाही, ह्या विमानात कुत्रे पण बसते पैशावाल्याची. आणि ह्या विमानात बसणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही बरं का. असं फार आम्ही विमानात गेलो काय मोठाडपण आहे. महाराज अशा ठिकाणी जावा की तिथं फक्त सात्विकच जातात, मग त्याचे फोटो व्हायरल केले पाहिजे. ह्या विमानात गुंड पण बसते, ह्या विमानात गुंड पण बसते. तुम्हाला किती अभ्यासिक असली साहेब, तुम्हाला इकून तिकडे कैदी पण न्यावं लागते ना त्याच्यात. कैदी चांगला असतो मला साहेब. मग कैदी सुद्धा सातपुते का विमानात बसतील का नाही? मग महाराज विमानात बसला मग साहेब काय नवल्याची गोष्ट आहे. टपराच्या विमानात, टपराच्या महाराज विमान ते जे शरभंगूला आलतं, तुझं चित्रकुटीहून येऊन मार्गी उधरिले शिमुनी शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी शिले लावर चित्र सशी धांगाराच्या कुळातली पोरगी विमान थांबवते. महाराज थांबा, मला दर्शन घ्यायचंय. आणि विमान खाली उतरते आणि मग शरभंगू शबरीला दर्शन देतात आणि विमान पुढे जाते. महाराज असं विमान टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला आले. अजून आपल्याला कोणाला नाही. आपण ह्याच विमानात बसतो ज्याच्यात कुत्री बसते त्याच्यात. हो रे, एक आम्ही एकदा यायला चाललो होतो, आम्ही द्वारकेला जायचं ठरलं. मुंबईला गेलो तर तिथून त्या अहमदाबादून बसलो तर मला 3 सीट असतील अशी इकडची बाजू आली. मी कडेला बसलो, मधात अशी 2 जण इकडे कडेला बसले. एका बाईच्या पोटावर अशी पिशवी होती. पिशवी तर मला वाटलं आता काय ते घेतलं असेल काही त्याच्यात, पण ते फुसकलं ते असं. आणि मग तिनं टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. मी पाहिलं तर कुत्र्याच पिलू होतं तिच्या पोटावर. म्हणजे काय प्रेम बघा, काय काय किती काय काय कुत्र्यांना कळतच नाही कुत्रे कुठं बसवा. म्हणजे अक्कल नाही. इतकी कुत्र्यांनी आपली सोडल्यात, कुत्रे कुठं बसवा याची अक्कल नाही. मग ह्या विमानात आपण बसणं अशा काही फार मोठ्यापणाच्या गप्पा नाही केल्या, त्याच्यात कुणी बसायला. शिवजी कासार नावाची व्यक्ती, समाजाचा जातीचा आपल्या संप्रदायाला काही संबंध नाही. आपल्या संप्रदायाला चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो ऐसा वेदशास्त्र. खरं तर भजन करण्याचा चांगल्याला सुद्धा अधिकार आहे. आधी करून वेश्या, महाराज म्हणजे आधी करून वेश्या, वेश्येला सुद्धा भजन करता येतं बघा. पण त्या वेश्येनं इतकं पावरबाद भजन केलं बाबा. अहो ती स्वतः विमानात गेली असेल बाबाजी, नवल नाही. तिने माकडन कोंबड विमानात नेलं. तिचं लागे विमान पाठविले. भगवान शिवजीची उपासक होती ती, भगवान शिवशंकराची उपासक होती महानंदा. तिने कुटन मरकट विमानात नेले. महाराज किती मोठी ताकद आहे. म्हणजे समाजाचा काय विषय. कासार समाजाचा माणूस, बांगड्या भरणारा माणूस, पण रिकाम्या वेळात मात्र ती तुकोबारायची कीर्तन ऐकायची. निष्ठा किती टोकाची होती बघा. मुलगा आजारी पडला. मुलगा आजारी पडल्याच्या नंतर बायकोनं सांगितलं, मालक आपल्या मुलाला 2-3 दिवस झालं ताप आली. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे चेअरमन साहेब. त्यावेळेस एवढं वैद्यकीय क्षेत्र नव्हतं, काय नव्हतं. काहीतरी अशी जडीबुट्टी एखादं काहीतरी द्यायचे, झाडाचा पाला वगैरे लेकराला द्यायचे. खोकला आला काय द्यायचं, जास्त कफ झाला काहीतरी द्यायचे, हळद तापून द्यायची, त्याची गरळत द्यायची, हळकुंडच घासायचे. साधे उपाय होते, राहत होते ते. तो भाग तसा होता, तो कालच तसा होता. मग तिनं सांगितलं काय करावं. कासाराने एकच सांगितलं, पत्नीला, प्रिय आपल्याकडे औषध द्यायची माझ्यात पात्रता नाही, एखादा वैद्य आणायची ताकद नाही, पण माझ्यात एक ताकद आहे. मी तुझ्या व्यतिरिक्त ज्या ज्या बाईच्या हाताला हात लावला बांगड्या भरताना, माझ्या बापानं सांगितलंय. असा शिवजी कासार आपल्या पत्नीला सांगतोय, माझ्या बापानं मला एक गुरुमंत्र दिलता, प्रिये मी तुझ्या व्यतिरिक्त ज्या ज्या बाईला बांगड्या भरताना दोन्ही हातानं तिचा हात धरलाय, त्या स्त्रीला हात धरताना तिला माय म्हणत होतो, तिला माय समजून तिला बांगड्या भरीत होतो. एवढा पुरुषार्थ माझ्याकडे आहे. आणि तो पुरुषार्थ जर माझा पक्का असेल तर माझा वंश मात्र राहील. आणि योगायोगानं कर्मनो गहनो गोतून काळे साहेब ते पोरग मेलं ते पोरग मेलं. आणि मग त्या बाईनं ते पोरग तुकोबाराच्या कीर्तनात आणून ठेवलं. तुकोबाराच्या कीर्तनात भाव किती गोड होता. तर महाराज तिचं मन तिला एक मन 2 आहेत बरं का, मन 2 आहेत चरण साहेब. 500ची नोट पडलेली असलं कोणाला घ्या वाटत नाही. इमानदारीने सांगा, तुम्हाला गिरगावच्या बाळ्याशी पडली घ्या वाटत नाही का? पावडे मला घ्या वाटत नाही का? घ्या वाटत. पण प्रतिष्ठित माणूस घेताना माग कोणी मला पाहतो तर मग आता नोट तर सोडा वाटत ना चेअरमन साहेब. आणि घेताना जर तुम्हाला मला कोणी पाहिलं तर लोक म्हणतील उपदका चेअरमन दुसऱ्याची पाहिजे
काय बाबा महाराजाला फुकणी गोडी गो इतके लोक पाकिट द्यायला तरी पाडलेल्या नोटा घ्यायला पाहिलं असत ना स्वप्नी पाहिलं म्हणजे मन दोन येतं एक मन म्हणतंय ही नोट आता तू घेऊन टाक नाही तर पिणाऱ्याला जर गौसरी तर ही पिऊन बायकोला मारीन त्याच्यापेक्षा तू घरी नाही एक मन म्हणतंय आणि दुसरं मन म्हणतंय कोणाची असेल आपल्याला कोणाच्या संपत्तीला हात लावायचं नाही अशी मन दोन येतं तर शिवजी कासाराच्या पत्नीची दोन मन एक मन काय म्हणते तू मेलेलं पोरग कीर्तनात घेऊन आलीस काय होणार या कीर्तनात आणून कीर्तन संपल्यावर तुझे मालक आले असते पाहुण्या रावण्याला निरोप केला असता याचा अंत्यविधी केला असता तू कशा करता कीर्तनात घेऊन आली एक मन म्हणतंय पण दुसरं प्रांजळ मन त्या मनाला छेदतंय माझ्या मुलाला अल्पायुष्य मिळालं कमी आयुष्य मिळालं तो लवकर गेलाय जिवंतपणी त्याला परमार्थ नाही करता आला पण बालवयात प्रेत येऊन इतका होत नाही पण तुकोबरायचे शब्द त्याच्या अंगावर पडतात याच्यापेक्षा मोठा पुरुषार्थ कोणता आहे हा शिवजी कासाराच्या पत्नीचा एक भाव होता तोच भाव बाबाजी थावरेंच्या पत्नीचा होता तिने विचार केला मी ज्या साधूचं दर्शन घेऊन निष्कलंकतेचा भाव अंतकरणात आणून सती जाते पण माझ्या मालकाचं प्रेत पाहण्यासाठी साधू आलाय निश्चित या योनीतली सगळी पाप संपतील ह्या साधूचा ज्ञानोबरायचा पुरुषार्थ म्हणजे काय राजे त्यांच्या नावामुळं 2 राज्यात भाकरी खाल्ल्या गेली गावकऱ्यांना गुजरात मध्ये बी आणि MP मध्ये बी 2 राज्यात हो म्हणून शेवटचं जे 6 किलो वजन कमी व्हायचं का ते ज्ञानोबराय तुकोबरायमुळे झालं नाही माहीत झालं नाही तर पुन्हा 6 किलो कमी झाला असतं म्हणजे पहिल्यांदा फक्त नुसतं पोतं उचलीत होतं 50 किलोचं कुंटलाचं तर पटकन फेकून देत होतं ते तितकं इतकं माहीत झाल्याच्या नंतर लोक चांगले डबे घेऊन येऊ लागले काल असं मला काय पुरुषार्थ ज्ञानोबराय तुकोबरायचा किती मोठा एक सांग का तुम्हाला आज इतक्या लोकांना प्रसाद कोणामुळे बाळ्यामुळे ज्ञानोबराय तुकोबरायमुळे काशीतल्या मालकामुळे पंढरीतल्या मालकामुळे इतक्या लोकांना प्रसाद इतक्या लोकांना प्रसाद महाराज शेळके पाटील तुमचे बाबा निमित्त आहेत निवृत्तीराव निमित्त आहेत पंढरपुरातल्या मालकानं तुम्हा तिघा भावांना सांगितलंय तुमच्या बाबाच्या निमित्तानं भजन करून तुम्ही अन्नदान करा हे तुम्हा तिघांना तुमचं मन जागा तुमच्या मनानं कसं जागा होईल मन आणि मनानं जागा होत नाही तर कुंटलन पैसे लोकांकडं त्याला पता नाही आपले पैसे कुठे चेअरमन साहेब कायचे रबलं चिटकले नोटायला रबलं चिटकले रबलं म्हणजे इतक्या दिवसापासून ते तशात दाबलेले धावतात ते रबलायचं पाणी झालं तरी पण अजून त्याला पंडलं सापडलं आणि तरी वरून उष्टे हातानं कावळा पण नुसते हातवी नुठवी कागा म्हणजे उष्टे हातानं कावळा जर उडीला आणि कण उडाला आणि कावळ्यानं खाल्ला तर आपलं उडल इतकं काय काय हलकट येत ना हे तुम्ही नाही केलं तुमच्या बाबांना आर्यमा नावाच्या पितरांची सहानुभूती दाखवली आणि त्या पितरांनी देवांना विनंती केली आणि देवांना पाटील तुम्हा तिघा भावांना सांगितलं निवृत्ती पाटलांच्या निमित्तानं भजन करून तुम्ही अन्नदान करा हा देवाचा संकेत आहे मग बालासाहेब निमित्ते पंढरीनाथ बुवा निमित्ते बाळू महाराज निमित्ते कृष्णाबुवा निमित्ते कृष्णाबुवा निमित्ते पावडे बुवा निमित्ते शिवाजी बुवा निमित्ते हे सगळी भजने मंडळ निमित्ते तुम्ही आम्ही जमलेले सगळे निमित्ते सगळा मेन निमित्त कारण तो आहे बाईने विचार केला आपल्या मालकाचं मुख पाहतात आणि ज्ञानोबरायांनी पाहिलं त्यावेळेला सगळी लोक बाजूला सरकले कोण महात्मा कोण महात्मा कोण महात्मा कोण महात्मा वयाचं साधूचं सूर्याच्या तेजाला लाजवील इतकं तेज आणि ज्ञानोबरायांनी त्या चेहऱ्याकडे बघितलं आणि शपथ पुरावा सांगतो शपथ 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 नंतर कोणी कार्य करू नका आणि त्या चेहऱ्याकडे बघून ज्ञानोबराय काय म्हणतात एक भाष्यकार म्हणतोय सच्चिदानंदा बागोविंदा कानिजलासी हो जागा सच्चिदानंदा भागोविंदा कानिजलासी हो जागा ऐकून वाणी साधू उठला पतिव्रतेचा मनोरथ पुरला ज्ञानोबरायचं ऐकल्याबरोबर बाबाजी तावरे नाव सच्चिदानंद ठेवलं उठले आणि उठल्याबरोबर हातातलं सूप इच्छितेत टाकून गेलं आणि बाईने त्याच्यातलं सगळं कुंकू गोल लावलं पतिव्रतेचा मनोरथ पुरला महाराज काय पुरुषार्थ बाबाजी थावरे सच्चिदानंद बाबा या रूपात जिवंत केले आणि सच्चिदानंद बाबांनी काय दिलं आपल्याला एक देवी दिली देवी ज्ञानोबरायच्या मुखारविंदातून एक देवी प्रगट झाली ती देवी सच्चिदानंद बाबाच्या लेखणीत प्रगट झाली तिला ज्ञानदेवी म्हणतात ही ज्ञानेश्वरी काय ज्ञानदेवी ज्ञानदेवी आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला महाराज ठीक आहे मागचा पुरुषार्थ तुम्हाला एक सांगितला मी अश्विनी कुमारांचा 95-100 वर्षाचं बाबाजी म्हातार 22 वर्षाचं केलं हा इतका पुरुषार्थ जाऊ लागलं पण बाबाजी चैतन्याच्या बाबतीत गेलेला व्यक्ती मशानातून जिवंत करून त्या व्यक्तीनं ज्ञानेश्वरी द्यावी पण आता आहे का तो
त्यांना सुद्धा जावं लागते, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काळ बैसला हो जावं लागलं नाही, थांबताय. या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक, अमर लोक नाही. दानेगावकर साहेब या लोकाला मृत्यू लोक म्हणतात. मृत्यू लोक, मृत्यू लोक. या लोकात कोणी वाचत नाही. राजकीय क्षेत्रात तुमचा गोडसा दबदबा मला फार दिवसापासून माहिती आहे तुमचं कुटुंब. मी राजकारणात जरी पडत नसेल तरी चांगली लोक मात्र स्मरणात राहतात, इतकं मात्र खरं. विठाला विठाला साखर कारखाना आहे तुमच्याकडे. महाराज, शेतकऱ्याच्या मालाला गोड अशा प्रकारचा दर्जा देऊन त्याला मार्केट तयार करणारी व्यक्ती एक अंशतः देवाची विभूती असते. तुम्ही समोर येत म्हणून मला काही चोमाळायचं नाही, आणि मी चोमाळीत नाही. राहिला प्रश्न याचा, तर मला हाऊस भरून दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, आणि पुन्हा ते रिकामा होत नाही. तुटी पिळली तरी पुन्हा वरून त्याच्यात पाहिजे. माईकवर सांगतो मी, काय आज थोडं बोलतो बाळासाहेब, सतत चालू, काय विषय नाही त्याला. म्हणजे तुम्हाला काय याचं असं फार गोडसं बोलतो म्हणजे मला काही तुमच्याकडून घ्यायचं नाही. मी वस्तुस्थिती बोलणारा माणूस आहे. परिसरातल्या प्रत्येक राजकीय व्यक्तीनं असं एक दर्जेदार अस्तित्व निर्माण करा की त्या अस्तित्वामध्ये 100-50 लोक कामाला लागले पाहिजे. त्या परिसरातले कुटुंब तुम्ही निर्माण केलेल्या एका वास्तूमुळे, एका कंपनीमुळे, एका फॅक्टरी, त्याला काय नाव द्यायचं त्या, जसं साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, काही असते ते काय निर्माण करा. आणि 150 कुटुंब तुम्ही तितक्या लोकांची बाप व्हा, तितक्या लोकांचे बाप व्हा, तितक्या लोकांचे बाप व्हा. 4 लोकांना सांभाळणारा माणूस स्वतःचा कुटुंब प्रमुख नसतो. दानेगावकर साहेब, तो तितक्या एरियाचा कुटुंब प्रमुख असतो. साखर कारखाना ज्यानं ऊस उत्पादन केलं तो तिथं आला म्हणजे हजारो जीव त्याच्यावर जगतात. आणि असं राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी ही कामं केली पाहिजे. कोणी 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 पण. मी तर आमच्या संप्रदायाच्या दृष्टीनं जर एखाद्यानं राजकारत्यानं बोर जर पाळला का, बोर त्या बोरला जर गोड पाणी लागलं आणि ते पाणी जर परिसरातले लोक पित असतील तर 100 वाऱ्या केल्याचं पुण्य त्या राजकारणाला प्राप्त होतं. चांगलं काम केलं की आपण मग त्या राजकारत्याला असं कुठं एखाद्या यात्रेतच जावा, भजनच करावा, नाचावा, पावलीच खेळावा, पायीच जावा, असं काही गरज नाही. तुम्ही फक्त जनतेचे प्रश्न सोडा, तुम्ही जनतेचे प्रश्न मिटवा. कोट्यावधी महाराजाच्या बरोबरीचे आहात. विठाला सत्ता कुठली असो, कुठली सत्ता असो, त्या प्रत्येक सत्तेतल्या व्यक्तीला जावं लागतं. 1-2च मिनिटात मुद्दा सांगतो. ते पुरे झाले आता सुटली बस, मलाही संध्याकाळी दूर पडायचे. सनातनी साधू किती मोठे आहेत. आपल्या संप्रदायातली साधू लोक किती मोठी असतात कल्पना करा तुम्ही. फक्त मी यावर्षी परिक्रमेला गेल्यामुळं मी दत्त जयंतीत आलो नाही. बाबाजींना सांगितलं तरी पण बाबाजीनं माझं नाव टाकलं. ते म्हणजे एकदा नाव कट झाल्यावर तुम्ही कट होता. मी कोणाला उभं करीन पण नाव तुमचंच ठेवीन असं मी त्यांना म्हणलं. बाबा नका नाव टाकू. नाही म्हणले काय हरकत नाही, नाव तुमचंच राहील. आणि 1.5 लाख लोक तिथे जेवतात. आपण असतो दरवर्षी जातो आम्ही तिथं दरवर्षी दत्त जयंतीला. महाराज एक पुरुषार्थ असतो, एक ताकद असते.
हे एवढा मोठा कार्यक्रम करायला ह्या तिघा जणांना नंतर विचारा काय साहस करावं लागला. गिरगावच्या बाळूला त्यानं फोन केले, स्वप्नीलनं फोन केले, तुम्ही फोन केले, नंतर ते बुटे काका व्यापारी हे सगळेजण पुन्हा तिथं गाडी घेऊन आले. बालासाहेबाला किती फोन केले असतील, पंढरीनाथ बुवाला किती केले असतील, शिवाजी बुवाला किती केले असतील, चौकदारासाठी किती केले असतील, साऊंडवाल्याला किती केले असतील, दोन्ही कृष्णा बुवाला किती केले असतील. आणि तुम्हा सोयऱ्या धाऱ्याला विष्ट मित्र सज्जन सखी सगळ्या क्षेत्रातल्या मित्रपुत्रांना पत्रिका व्हॉट्सअपवर हातोहात सगळ्या काही पोचवणे किती सायास झाला असेल, किती सायास. महाराज हा सायास यांना कोटीपटीनं करावा लागतो आणि बाबाजीला एका शब्दात तयार होत असतो. ही सनातनींची ताकद असते. कारण इथं जमलेत का याच्या 4 पटीनं लोक बिना आमंत्रणाचे तिथे येतात का नाही, बिना आमंत्रणाचे येतात. हे सनातनी लोकांचा पुरुषार्थ. एक छोटासा पुरुषार्थ आहे का, बाबाजी सारखा एक सनातनी यांची 10 आखाडे असतील, बरोबर ना बाबाजी. त्याच्यापैकी एका उदासीन आखाड्याची तुमच्यातली एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं जशवंत दास. त्या दिवशी पुरावा सांगितला होता धारणगावला. आता थोडा मोजका सांगतो. हे जालन्यात बसले दानेगावकर साहेब. जालना हे फार मोठं पैशाचं मोठं मार्केट आहे. आपण पहिल्यापासून म्हणायचो जालना सोन्याचा पाळणा, असं चांगलं मार्केट आहे मोठं. तर स्वातंत्र्यापूर्वी या जालन्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जशवंतदासजी एक महात्मा या कपड्यातले बाबाजी सारखे महात्मा बसले. पण ती जागा होती मुसलमानाची, ती जागा एका काजीची होती, झाड होते तिथं बसले. आणि ते फार मोठा पुरुषार्थ. पाणी दिलं सोन्याच्या झारीत, त्या सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर ती मातोड्याची झाली. काय तर कहाँ के तो मुझे पता नहीं बोले, विश्वची माझी घर काय अधिकार शक्ती, फुलं देऊ का ते, यही तो मंदिर नाही बोले, कशाची पूजा करू काय करू. दोघं हिंदी भाषित होते. आणि मग कालांतरानं प्रसाद आणला घरून, जेवायला आणलं. त्या काजीनं त्याच्या सेवकाला सांगितलं, ए कुछ खाने के वास्ते ला बोले. घरी गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं मालकिनीला डब्बा पाहिजे. मालकानं डब्बा सांगितलं. दांडेगावकर साहेब काजीनं डब्बा मागितला. घरी जे तयार असेल ते दिलं. घरी काय तयार होतं, डब्यात भरलं त्या मावळीनं देऊन टाकलं. कारण सेवक म्हणला का महाराजाला खायला न्यायचंय, सेवकाची चूक आहे ना, किंवा मालकाची चूक आहे, त्या काजीची चूक आहे. त्यानं सांगायला पाहिजे होतं सेवकाला मला जेवायचं नाही, एका सनातनी साधूला जेवायचंय. पण आता त्यांच्या कोणाच्याच मनात पाप नाही, देणारणीच्या मनात पाप नाही, काजीच्या मनात पाप नाही, आणायला गेलेल्या सेवकाच्याही मनात पाप नाही. मालकानं सांगितल्यामुळे सेवक घरी गेला आणि मालकाला द्यायचं म्हणून बाईनं डबा भरून दिला. पण मांसाचा डब्बा होता. ते डब्बा घेऊन टिफिन घेऊन तिथे घेऊन आला. ते त्यांच्याकडे वस्त्र झाकण्याची पद्धती इस्लाम धर्मामध्ये, वस्त्र झाकण्याची पद्धत. ज्याच्या धर्मामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धती असतात, चांगल्या असतात, ते लावलेले असतात. वस्त्र झाकलं त्या डब्यावर आणि महाराजांच्या पुढे डब्बा टेकला. आणि काजीनं सांगितलं त्या सेवकाला, अरे खोल दो बोले. पण त्या सेवकाच्या पक्क लक्षात होतं, या महाराजानं सोन्याच्या झारीला हात लावल्यावर मातुड्याची केली आणि आपण डग्गा उघड्यावर जर मासाचे तुकडे पाहिले तर आपला बुक्का करायला वेळ लागणार नाही, आपल्याला चढायला टाइम लागणार नाही. नुसतं तसं म्हणल्याबरोबर कसा बांधलेला होता तरी ती चिडीवरी धरी आपली खाली गळती होता. इतकी भीती, कारण ताकद आहे महाराजांची, हो शक्ती आहे लोकांची, अधिकार शक्ती. आणि मग मालका खोल दो, नाही खोलता बोल सरकार माफ करी, नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, मी कुठं जाऊन नोकरी घरी, पण हा डब्बा उघडून मी जर जळालो तर माझा संसार रस्त्यावर येईल. त्याच्यापेक्षा मला माफ करा, तुम्ही मालक आहे तुमच्या इसमें क्या है मुझे पता नाही. काजीने नौकर आली, इसमें क्या है मुझे पता नाही. काय दिले आता विचारून याला घर लांब होतं. ठीक आहे, त्यानं काय देवाचं नाव घेतलं असेल, इन्शल्ला ला इल्ला ला इलाही इल्ला काय म्हणायचं असेल ते म्हटलं असेल विचारत. आणि वरचा कपडा काढला आणि झाकण काढल्याबरोबर दांडेगावकर साहेब त्याच्या 4 ऋतूमध्ये जी फुलं येतात ते फुलं साठवली. ती ह्या वस्त्रात ताकद. त्या साधूचं नाव जसवंतदासजी, पुढे जमनादासजी आणि त्याच्यानंतर पुढे बाबाजी. ती परंपरा जीवनदासजींकडे आहे. श्री गुरु चोडाव्याचे बाबाजी त्या परिसरात खूप येतात ते बाबाजी. कारण ह्या परिसरातले मला आपल्या भागाला 2 लाभलेले संन्याक्षेत्रातले रत्न, हे इकडचं टोक बाबाजी आणि तिकडचं टोक ते जीवनदास बाबाजी. बराच एक सहज एक उघड 5 मिनिटापुरता विचार करा. 22 वर्षाच्या पोराने, 22 वर्षाचा मुलगा, मला असं वाटतं त्याच्या इथं जर पाण्याचा थेंब टाकला तर दाढीहून आपण मग त्या पाणी न कमी होता आपण मग त्या थेंब खाली पडत जावा, इतकं त्याच्या चेहऱ्यावर तेज असावा. पण गुटकेन सुपाऱ्यान काईन बिड्यान सिगरेट वडवडू तुम्ही तांब्यानं पाणी ओतलं तरी खाली येईल. महाराज हे धर्माचं तेज बघा लोकांचं. बघा बाबाजीचा चेहरा बघा, गुरुवर्य जीवनदासजी बाबाजींचा बघा, गुरुवर्य
आपण बाबाजींचा चेहरा बघा. महाराज हे यांनी केलेल्या कामाला लावलेला विष्णू, वासनेला लावलेला विष्णू आणि मूर्तिमंत धगधगीत त्यागाचं जीवन सांभाळणारी लोक आहेत. तेच 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 बघा यांचं तेच. चला. आणि मग ते फुलं निघले. त्यावेळेला अब्जात खेळणारा मुसलमान होता. जालन्यातील मध्यवर्ती ठिकाणीची जागा. चेअरमन साहेब आज त्या जागेत जर मोटरसायकल 5 मिनिटं उभी केली तर मागं 500 गाड्या उभ्या राहतात. 5च मिनिटात. इतकी गर्दीची जागा. आणि ती जागा त्या मुसलमानाची. त्यावेळेला तर काहीच नव्हतं स्वातंत्र्यापूर्वी. आणि मग त्या काजीनं दोन्ही गुडघे खाली टेकले, टोपी खाली टेकली आणि दोन्ही हाताची वंजळ केली आणि जसवंतदासजीला प्रणाम केला. संन्याशाला या वस्त्रात प्रणाम केला, प्रणाम केला, प्रणाम. आता हे फुलं आणलेत पण तुम्ही मूर्ती नाही म्हणतात, फुलं आणलेत पण तुम्ही मंदिर नाही म्हणतात. तुम्हाला इथं जेवढी जागा आवडते तेवढी घेऊन टाका. जसवंतदासजीनं हातात ती काठी फर केली आणि काठीचं रिंगण पडलं चौकोनी. आणि तितका जो मधला भाग होता, स्वातंत्र्यापूर्वी या देशातल्या काजीनं सनातनी साधूला ती जमीन देऊन टाकली. आज ती 350 कोटीची जमीन आहे. आज ती जागा दांडेगावकर साहेब 350 कोटीची. मला कोटी हा साधूसाठी शब्द चिल्लर आहे. कोटी हा शब्द साधूसाठी चिल्लर आहे. एखादा हिंदू संस्कृतीतला माणूस 400-200 कोटीची जागा देईल, काही नवल नाही हो. पोरग बापाला सांभाळते, काही नवल नाही. पोरग बापाला सांभाळते, काही नवल नाही. पोरग माईला सांभाळते, काही नवल नाही. पोरग बायकोला साडी घेते, काही नवल नाही. पोरग बापाला धोतर घेते, काही नवल नाही. पोरग माईला लुगडे घेते, काही नवल नाही. जिचा समान नाही त्या उघड्या बाईवर अंगावर कपडा टाकते, याला महत्व मानायचं. तुमच्या धर्माची माणसं तुम्हाला धर्मासाठी जागा देतील, काही नवल नाही. मुस्लिम धर्माचा माणूस सनातनी साधूचा पुरुषार्थ पाहिल्याच्या नंतर 350-350 कोटीची जागा राम मंदिर आणि कृष्ण मंदिर बांधण्यासाठी देतोय. हा किती मोठा पुरुषार्थ आहे महाराज. पण त्या गुरुवर जसवंतदासजीला सुद्धा थांबता आलं नाही. येऊन या काळ वैसना शिवसा झाकी तो शिकायचा डोळ्यात विठोबा. पाहिलं हिरडगावकर तुम्हाला. आमच्या गावी आलतो, गेलतो आपण यांच्याकडे हिरडगावला. चांगले शेतकरी आहेत ते. हिरडगावकर पाटील असतील. साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय दांडेगावकर भैया असतील, कावळे पाटील असतील, मुळे अण्णा असतील, सातपुते काका असतील, कासली साहेब असतील, देशमुख साहेब असतील. हल्ली मुळे अण्णा बी कीर्तन करायला येतं. मग दुकान बंद करतं का म्हातारं राहत. हो हो ना. तुमच्या भागात म्हातारं याचं बंद करतं हो. आपलं स्वप्नील सांगाय अण्णाला बस झालं एकच कीर्तन म्हणून, आता जास्त नव्हे. पुन्हा आमचं दुकान बंद व्हायचं. सगळे आदरभाव ठेवून, प्रेमभाव ठेवून आलेली सगळी श्रोते मंडळी व्यापार क्षेत्रातलं कोणी असेल त्यांनाही गोड अशा या पर्वाला मकर संक्रांत झाली. त्या पवित्र आनंद साधारण महत्व असलेला आपला एक सण आहे. व्यापार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, माझा शेतकरी राजा असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, हे क्षेत्र सांभाळत असताना तिळाचा आणि गुळाचा गोडवा आपल्या जीवनात, आपल्या क्रियेत सतत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्या पवित्र तिळागुळाच्या गोडव्याच्या गोडशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला उदात्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जे निवृत्तीराव गेलेत त्यांना येणाऱ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आर्यामा नावाच्या पित्रांनी त्यांना मिळून घेऊ
अशी आर्यमा नावाच्या पित्राला विनंती करतो. तोपर्यंत ते एका योनीतच राहत असतात. तुम्ही वाटेल ते प्रयत्न करा, वर्ष श्राद्ध होईपर्यंत ती योनी सुटत नसते. तुमच्या आमच्या भरमात तुला नाही, ते याला गेले, ते त्याला गेले, त्या योनीत गेले, ते आपल्या घरची जहागिरी नसते. आर्यमा नावाचा पित्र हा वर्ष श्राद्धाच्या दिवशी येत असतो. त्या पित्राने त्यांना विलिनीकरण घेऊन घ्यावा, लेखाजोखा त्यांच्या कर्माचा एकत्रित लेख बघावा आणि चित्रगुप्तांनी गोड अशा प्रकारचा दिलासा त्यांचा देऊन त्यांच्या कार्याच्या पावतीला सद्गतीचा अधिष्ठान त्यांना प्राप्त हो असं पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि अर्ध्या मिनिटाची आदरांजली समर्पित करतो. निर्याम निधी पद्य सकल सदयनि छंद कला भय जायन्ते यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पाल चारुति आसं परमति हंसं हंस परा भय जायन्ते कैलासादि पतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः हिरण्यमुद्राभय व्याप्तियाम् अपसव्यानां सव्यजनो यज्ञोपवितं सकलस्थितायाम् अपसव्याना सकलसुधा रक्तं चन्दन समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय काग श्राद्ध भय जायन्ते कागबली भय पिंड वितो अर्जित भय यनि जायन्ते काल सर्प भय शांतिरो सर्पां भय यति आदिक्त जना उरंग भय तो यादाक्षो शांतिर्मुक्षति जायन्ते त्रिपिंडी भय सकल सुधा शांतिरो भय जायन्ते मगध भुवन सकल जायते मगध जनो जन जायन्ते नमः पार्वती पते हर 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 महादेव ज्ञानेश्वर नमः पार्वती महादेव. एकच मिनिट. काल मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना 22 तारीख भगवंताची प्राणप्रतिष्ठा झाली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा तारखेनुसार कालचा दिवस आणि तिथीनुसार या वारकरी संप्रदायाची ज्यांनी स्थापना केली त्या भगवान शिवशंकरांनी आपल्याला एक आराध्य देव दिला. त्या देवाचा जन्म कालचा, भगवान गणेशाचा जन्मदिवस कालचा आणि काल देवाची स्थापना झाली. आरती तर वेगात करू, फक्त 30-30 मिनिटं दोनदा करून 1 मिनिट मला भीक द्या. सुरुवातीला गणेशाचा जप करू. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे संत संगी सर्व काळ खंड प्रेमाचा कलुळ पंडित चंद्र भागेश दान तुका मागे हे दान पंडित मागणे गदुद प्रति आहे देशेतरी काय पांडुरंगा यासर दाशी निर्वी तुका म्हणे आता अवतार तू होई मद ठेवी पायी संताची